यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला आणि शरद पवारांमध्ये बैठक। राज्यभर वज्रमूठ सभा होणार। बैठकीमध्ये निर्णय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत पवारांची चर्चा। चन्नीथला यांची माहिती। रमेश चन्नीथला चर्चेला आले। केसी वेणुगोपालला चर्चेवेळी असताना आता काय महात्मा गांधींना चर्चेला बोलवायचं का? संजय राऊतांचा जागा वाटपाच्या चर्चेवरील प्रश्नावर पत्रकारांना प्रतिसवाल। देशाध्यक्ष आहे, बाळासाहेब थोरात चर्चेला असतात, वेणुगोपालची चर्चा करतात, रमेश चन्नीथला चर्चा करतात, अजून काय पाहिजे? आता का महात्मा गांधींना चर्चेला बोलवू? राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। मुंबई हायकोर्टाचा निर्णय। एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानंतर साळवींची कोर्टामध्ये धाव। 20 फेब्रुवारीला एक दिवसीय अधिवेशन। मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार। मात्र वेळ कमी असल्यानं 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी। छगन भुजबळांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी। सगळे सोयऱ्यांबाबतची अंमलबजावणी असेल तर माझ्याकडे यायचं, अन्यथा इथे यायचं नाही। जरांगेंच्या भेटीला आलेल्या विभागीय आयुक्तांवर जरांगे पाटील संतापले। उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत प्रचंड खालावली। एका व्यक्तीसाठी राज्य वेठीला धरू नका। छगन भुजबळांमुळे राज्याची राखरांगोळी होईल। जरांगे पाटलांचा हल्लाबोल। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। ठाकरेंचे आमदार आणि खासदारही भाजपमध्ये येण्यासाठी नंबर लावून बसले आहेत। गिरीश महाजन यांचा दावा। मी शरद पवारांसोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार। कार्यकर्त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं। खडसेंकडून भाजपसोबत जाण्याच्या दाव्यांचं खंडन।